बदलापुरात नगरपालिका क्षेत्रात अनेक गावठाणे होती। त्या प्रत्येक गावाची स्वतःची स्मशानभूमी होती। तशीच एक स्मशानभूमी मांजरली गावाची या ओढ्याजवळ होती। आता तो नाला झालाय आणि त्यानंतर तिथल्या गुरुचरणांवरती त्याच्या आसपास पूर्वी काहीच विकास झालेला नव्हता, परंतु आता तिथे बेकायदेशीर बांधकाम तसेच काही ठिकाणी अधिकृत जागा आहे तिकडे बांधकाम झाले असल्यामुळे पूर्वी निर्जन स्थळी असलेली स्मशानभूमी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आली। परंतु नागरिकांना सगळ्यात जास्त सोयीची व सगळ्यात जास्त वापरात येणारी मांजरलीची स्मशानभूमी आहे। येथे गॅस शवदाहिनी आहे आणि त्याच्यावरती आतापर्यंत कोट्यवधी रुपयेही खर्च झालाय। यातच स्थानिक खासदार कपिल पाटील यांनी सुद्धा स्मशानभूमीची सुधारणा करण्यासाठी काही विशेष निधी दिला होता, परंतु या परिसरात मोठ्या प्रमाणात विकास झाला असल्यामुळे आता ही स्मशानभूमी अनेकांची गैरसोयीची झाली असल्याने तेथून स्मशानभूमी हटविणार असल्याचं बोललं जात आहे। परंतु या सगळ्याला स्थानिक भूमिपुत्रांनी मात्र विरोध दर्शवलाय। बदलापूर पश्चिम मांजरली परिसरात असणारी स्मशानभूमी हटवून उल्हास नदी येथे भव्य स्वरूपात स्मशानभूमी बनविण्याचं आमदार किसन कथोरे यांनी एका भाषणात जाहीर केला, परंतु त्यांच्या या निर्णयाला काही ग्रामस्थांनी आता विरोध दर्शवलाय। नुकतीच बदलापुरात पूररेषेसंदर्भात भूमिपुत्रांची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। या बैठकीत यावेळी मांजरली येथील एका भूमिपुत्रानं ही स्मशानभूमी हटवू नये यासाठी सुद्धा भूमिपुत्रांनी एकत्र यावं अशी मागणी केली। आपली पण स्मशानभूमी मांजरलीची स्मशानभूमी ते बोलतात का इथून आम्ही तिकडे हलवणार आहे। आता त्यांनी काय विषय घेतला की ते जवळ 7 ते 8 प्रकारच्या स्मशानभूमी करणार आहेत, त्याच्यानंतर मग ती पण गाठी नदीत जाणार आहे, लक्षात ठेवा। आणि आपल्या मांजरलीकरांची जी स्मशानभूमी होती ती तिकडे हलवल्यानंतर आपल्याला इकडे थोड्या लांब जायला लागेल। तर हे जे विषय पुढे होणार आहेत हे पण याच्यामध्ये आम्हाला घ्यावा असा विषय खूप आहे। आता मोठ्या विषयावर एक विषय पण आहे आणि हा पण जेव्हा होईल त्या टायमाला मग आपल्या गावाला तर थोडा विरोध करायला लागेल त्या गोष्टीला। नदीचा विषय झाला होता म्हणून हा विषय मांजरली येथील स्मशानभूमीत काही महिन्यांपूर्वीच कोट्यवधी रुपयांचं काम करण्यात आलं होतं। आता ही स्मशानभूमी हटवून या ठिकाणी काही फेरीवाले किंवा शहरातील गरजू महिलांना रोजगारासाठी संधी उपलब्ध करून देणार असल्याचंही बोललं जात आहे। जरी असे असले तरी सुद्धा स्थानिक नागरिकांच्या तक्रारीवरून आमदार किसन कथोरे यांनी ही स्मशानभूमी हटवून उल्हास नदी परिसरात स्मशानभूमी करावी असा निर्णय घेतला होता। आता याच निर्णयाला ग्रामस्थ खुलेआम विरोध करताना पाहायला मिळत आहे। प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे, आपले बदलापूर। सध्याच्या आधुनिक युगात आमचा विश्वास फक्त पॅराडाईज पार्कवर। पॅराडाईज पार्क घेऊन आलं आहे बदलापुरातील प्राईम लोकेशन म्हणजेच कात्रप येथे सर्वसामान्यांना परवडणारा असा पॅराडाईज पार्क हा नवा प्रकल्प। काय नाही पॅराडाईज पार्क मध्ये? परफेक्ट लोकेशन, 24 तास MIDCचं पाणी, मॉड्युलर किचन सोबतच मोफत ट्रॉली, क्लब हाऊस, किड्स प्ले एरिया, हायड्रॉलिक पार्किंग, सोलर सिस्टीम, CCTV, प्रीमियम फिटिंग। एवढंच नाही तर शाळा, कॉलेज, रेल्वे स्टेशन, हॉस्पिटल, बँक, शॉपिंग मार्केट अगदी हाकेच्या अंतरावर। 15 माळ्याच्या या भव्य इमारतीमध्ये 1 BHK, 2 BHK आणि 3 BHK गार्डन टेरेस सोबत उपलब्ध आहेत। आता फक्त काही फ्लॅट शिल्लक आहेत बरं। चला तर डाऊन पेमेंट करून आजच आपल्या स्वप्नांच्या घरात म्हणजेच पॅराडाईज पार्क मध्ये